बोलायची काय लाज वाटते? विद्येविना मती गेली, मती विना गती गेली. तुला वेळ केला, जिंदगीत वेळ करू नका. हा तुझ्या हातात हे माहित. आणि कृष्णानं पोहे कोणाचे खाल्ले? गरीबाचे. गरीबाचे. कोणता गरीब त्याचं नाव सांग. हे पुस्तक हे अभंगाचं सत्यशोधक जिजाबाई, सावित्री, रमाबाई घे आणि बस. दुसऱ्या मुलीनं नाव सांगा त्यात. तू माईक ठेवून देन चालली जाय. तुला बक्षीस दिल हाय व. बोलते कोणती पोरगी? ते आली ते आली. चलो काय म्हणते ते गाणं? अरे दार पालो. ते नाव नको घ्यायचो, तिला विचारायचं. सुदामा. सुदामा श्रीमंत होता की गरीब? मग तुझ्या गावात तर गोकुळाष्टमी होते ना दरवर्षी. कधी येशील मनमोहना, कधी येशील. धन्यवाद बाळा. तुला पुस्तक देतो एक. जीवनात मोठी होय. तुझे बाबा नोकरीवर आहेत काय? दुकान वगैरे आहे काय? माईक जवळ घे ना. माईक घे ना. अरे बटन केला बाईन बघ. त्यात बटन दाबलं. नाही. हा ऑटो चालवते. तू माईक तोंडाजवळ धर ना कुल्फी सारखा. ऑटो चालवते. हा धन्यवाद बाळा. तुमच्या गावातले ऑटोवाल्याचे लेकरं झालं पिकअप घेऊन राहिले. काय चमत्कार आहे. तेही ऑटोवाले ह्या हालत ओके. खाऊन पिऊन संध्याकाळी बाई नोटा खिच्यातून काढून हातात गरम चहा. धन्यवाद बाळा. तुला देतो पुस्तक विचारधन. पुस्तक वाचल्यानं कल्याण नाही, पुस्तक आचरणात आणावं लागेल बाळा. ग्रामगीता आचरणात आणली ते मोठे झाले. जवळचे हे आपले पाटील जवळचे शाळेचे अध्यक्ष सोळंके साहेब. सोळंके लेकरू नव्हतं द्यायले. अनाथाचे लेकर पोटाची धरले ना अवघी इस्टेट. याले म्हणते जीवन. प्रेम फक्त आपल्या पोरावर नाही केलं, दुसऱ्याच्या लेकरावर प्रेम केलं बाबू. आपण लेकराईवर प्रेम नाही करू, दुसऱ्याच्या बाईवर प्रेम करू लागल तर काही काम नाही राहत. वहिनी भाऊ घरी आहेत काय? वहिनी भाऊ घरी आहेत का? बे मरशींना येडच होईन ना बे चोटत्या. मले आपलं चारित्र्य सांभाळा म्हणून तर मला सांगायचं आहे. द्रौपदीची लाज कोण राखली? श्रीकृष्णानं. आणि तुम्हा बायाची लाज कोण राखली? ते आहे बाबासाहेब आंबेडकर. नाही तर ग्रामपंचायतची सरपंच मॅडम कविताबाई तुम्ही नसत्या झाल्या. हे शुकरमाना बाबासाहेबांना राखीव संसद संविधान लिहिलं. समजले किशोर भाऊ पवार? तुमचं या आडनावाचं वजन इकडे आहे तिकडे आहे तिकडे. ओके आलं लक्षात? बाबू बाबासाहेब आले नसते ना तर बंजाऱ्याचं पोरग PSI झालं नसतं. बंजाऱ्याचं पोरग मिलिटरीत नसतं गेलं. तुमच्या गावातले बंजाऱ्याचं पोरग मिलिटरीत आहे. मी अभ्यास केला तुमच्या गावाचा. देशासाठी तुमच्या गावात लेकरं पैदा केले बाबू. टाळ्या वाजवा. आणि ज्या बाईचा पोरगा मिलिटरीत आहे त्याच्या मायनं उभं राहा. हाय कोणी आर्मी मध्ये नाही? आजूबाजूच्या गावातून आली का एखादे बाबा की ज्याचा पोरगा सैन्यात आहे? देशासाठी देशीसाठी. वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरम. अरे तुमच्या गावातील शिक्षणाचा वारसा आहे. पोरी पोलीस मध्ये आहे. डॉक्टर साहेब जाधव आहेत. पोलीस गुरुजी आहेत. सूर्यजन रामचंद्र राठोड. 3 गुरुजी मुंबईत आहे. 1 गुरुजी तर दुसरे पोलीस जवान आहेत. सचिन सुभाष जाधव. अंगणवाडी टीचरी आहेत. अर्चनाताई शिंदे, सोनू अंबादास कांबळे. बँक मध्ये नोटाच मापत राहतात. पवन रमेश जाधव. हे
हे कशामुळं? शिक्षणामुळं. बाबासाहेब आंबेडकरांना तेच सांगितलं ना, या देशात मला सांगा न्यायाधीश, कलेक्टर, कमिशनर, आयुक्त कोणाचे आहेत? एक तर बामणाचे आणि खाली एकचीचे, आणि आपण मंदातच फिरून राहिलो पंक्तीत. इलेक्शन झालं की फटाके फोडून राहिलो हजारो रुपयाचे. अबे काय तीर मारले तुया निवडून आला? अरे एक फटाका फोडला नाही तर एका लेकराचं अंग झाकल्या जाते. भाऊ माय गरिबीनं शिकवलं मला. तुम्ही त्यातलेच, तुम्ही गरिबीतल्या, तुम्हाला जाणीव आहे प्रत्येकाचा चेहरा. नाही तर थंडीत कोणी नंबर 2 वाल्याची अवल्यात बसते काय? त्याले हे जमते? तो तर धुलईत राहते. डोळा डोळी याचा आवाज आई बाई सारखाच आहे. असं वाटते टोल नाक्यावरचा आहे. या 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 हा गजानन भाऊ आहे. पहा दोघं भाऊ एका जागी आहो, 10,000 लोक शांततेत आम्हाला महत्व. कीर्तन ऐकता माय बापू, खरंच तुमचे उपकार आहेत. नाही तर मी आत्महत्याच करत होतो. 4-5 जण मेले ना माझ्या घरातले. हा बरं, 7 वर्षात कोणीच नाही मराव. आणि पहिली मा बायकोवर गेरवा आणला, मला दिसत नाही, नाही तर गच्ची दाबतो त्याची. बाबू एवढं 5 जण एकाएकी. त्या राठोड खासदार साहेबाचं पोरग गेलं एकाएकी. कोणी कोरोनात गेलं. सातव साहेब खासदार काँग्रेसचे कायच्यात गेले मालूम आहे? मा घरी आले होते 2-3 वेळा. बाबू कोरोनात गेले. सांगा बरं. प्रीतीचं झुळ झुळ पाणी, पाण्याच्या मुळ मुळ्यावानी. असं आपल्याला जावं लागते. पण वसंतराव नाईकांचं नाव आलं की काय येते मालूम आहे? हरित क्रांतीचे जनक. आणि पेनारा समजा मेला तर त्याचं कायच जनक? कोरी पेनारा जनक. 50 ग्रॅम. म्हणून आज मला एखाद्यानं बरं खर्रा एवढा बुवारा, एवढा तोंडाचा गुवा सारखा वास येते खल्ले. त्या बायकाईची धन्य आहे व माय किती वास येते व त्याच्या तोंडाचा. त्याची गुत्ती दाबली. फल इतका खर्रा लागला, वाईट नका ते त्याला राग आला. अरे बा एकदम सोडू नका ना, धीरे धीरे सोडा ना. त्याला राग आला, उठले ते राग राग. खर्ऱ्यावर बोलतो तू. हे तंबाखू आले तर त्याच्यापेक्षा दलिंदर. काय लेका सत्यपाल जवळ्यात लहानपणी आलता, आता साल्याचे केस पांढरे झाले. चुना टाकते थोडा. पहिले खंजेऱ्या लय वाजवतो, पण आता ताकद पुरत नाही त्याची. आता 1 वाजवली की 2 मिनिटात बंद करते. फेकला, काळी फेकली. पण लेखाचं टेन्शन अजून कायम आहे. मग अंगावर थुकते. सत्यपालच्या गोष्टी करत बाबू. तेवढा तंबाखू, खर्रा, दारू आत्महत्या करायला प्रेरित करत असेल तर दारू. माझ्या इमानानं सांगतो, मला आलती की आपण जीव द्या. पण जेव्हा मला हे राजूदास जाधव आहेत, आश्रम शाळेवाले, इंग्लिश शाळेवाले, आपल्या आर्नीचे, पहिला कार्यक्रम बायको गेल्यावर पंकज पालनामुळे 2-4 दिवस सोडलं नाही की हा काही करीत. बंजाऱ्याचं पोरग शिंप्याच्या सोबत असं नातं जुळलं. त्याच्या लग्नातही गेलो, लग्न जुळल्यालाही गेलो, आणि लेकरू झाल्यावरही गेलो. आणि आता इंग्लिश शाळा चालू केली एका भिकाऱ्याच्या गरीबाच्या पोरानं. याचा बाप 2-4 एकर आहे, नाही रे 3 एकर. आता इंग्लिश कॉन्व्हेंट चालू केली. कशामुळं? सतसंग लागला ना तुकडोजी बाबाचा, तुकाराम दादा गीताचार्याचा. हे पहा हा फायदा आहे सत्संगाचा. काय परिणाम? सत्संग म्हणजे काय? महाराजचे पाय धुवा लागते काय आई? परवा एका डॉक्टरीन बाईनं माय पाय धुवायला 1 तास रांगोळ्या काढल्या किंवा महाराज येतील आपण पाय धुवू. मी त्यातला महाराज नाही, मला पाय धुणं, पाया लागणं
माझे वडी नाही येऊ देत बाया येले तर लय दूर बापा काय करता येते चेहरा पाहिला की गुत्ते माणूस परवा माय कीर्तनात मुंबईमध्ये एकनाथजी शिंदे मुख्यमंत्री राज ठाकरे तुम्ही पाहिलं एबीपी माझा आणि अजून कोण होता मालूम आहे जितेंद्र होता 82 वर्षाचा अजूनही असा दिसते सन नजर लग जाए आणि अजून एक हिरोईन होती मालूम आहे कोण शक्ती कपूरची पोरगी काय नाव बुवा तिचं श्रद्धा कपूर या पुस्तक घ्या नाही नाही मी तुम्हाला तुम्ही पिक्चर पाहिला काय श्रद्धा कपूरचा चांगले चांगले पिक्चर पाहिले आम्हाला तर त्या दिवस पासून मोतीबिंदू झाला हा काय सांगू त्या बाईले मी एक ते तुम्ही बाया नाव घेताना माणसंही नाव घेतात बायकोचे तुमचे बाया नाव घ्यायची पद्धत अलग आहे ज्या बाईचं चुकून दुसरं लग्न झालं ते कशी नाव घेते मालूम आहे कसं रे मंदिरात लावला मी कापूर त्या श्रद्धा कपूरले ऐकवलं मी धुम्मा हसत जायते मंदिरात लावला मी कापूर माई बायको दिसते श्रद्धा कपूर हमारे तोंडाले दस्ती बांधू बांधू हाचे चांदीचे वाटी चांदीचं पेलो एखाद्या बाईचं दुसरं होते अचानक ऍक्सिडेंट मध्ये गेला तर मग दुसरं करावंच लागते करू जरूर करा करू नका असं मी म्हणणार नाही फक्त वय सांभाळा नाही तर माणसं म्हणतील माई बायको मिली मी करतो त्याले वय सांभाळ म्हातारपणात लग्न करून काय शेजाऱ्याचं धन करता काय तू लग्नाले रूल आहे माझं वय 68 आहे मला काय करता नसते आले पैसा आहे काम आहे सर्व आहे नाम आहे पण मला मालूम आहे सत्यपाल हे गलती करू नको एका महाराजानं गोळ्या मारल्या ना दुसरी बायको केली नाव नाही घेत मी तुम्ही ओळखता आहो की काय राजकारणात चालती होती त्या महाराजची पुस्तक नका देऊ अय देऊ नका बाबासाहेबाचं लेखन आणि वाचन आहे तुमचं पुस्तक तुमच्या जवळ ठेवा तुम्हाला सांभाळता येत नसेल तर वापस द्या मी सत्कार केला ना तुमचा तुम्ही दुसऱ्याला देता गव्हर्नमेंटच्या योजना सर्वे लगेचलेच लोक खाता मग गरिबानं काय करावं घरकुल मध्ये बरोबर जवळच्या माणसाच्या नाव आणता ऑनलाईन असल्यावर बेलाईनपणा करता अरे जुन्या काळी ग्रामपंचायत वाले हे आताची गोष्ट नाही बरं भाऊ उपसरपंच साहेब किशोर भाऊ हे आताची गोष्ट नहीं पाईकराव मंदाताई ये 40 साल के पहले की बात बता रहा हूं मैं पहिले राजकारण एकाच घरात चाले बाप अध्यक्ष त्याची माय उपाध्यक्ष त्याच्या बायकोची बहीण सचिव आणि चुलत भाऊ मावस भाऊ साळ भाऊ भाळ खाऊ चिव 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 म्हणजे कोणाच्या घरात जाऊच नका देऊ मग आम्ही शिंप्यानं काय कराव सोनारानं काय कराव ते जवळचे शिंपी आले एक कुंभारानं काय कराव नाव्यानं काय पाणी लावून करावं इकून मा इकडे मा हे ना सर्व वस्तारा मारून आणि त्या नाव्याला कधी करता त्याला 18 पगड जातीच्या लोकांना आम्ही काय करावं तुम्ही मोठ्या मोठ्या जातीचे लोक एकत्रित येतात आम्ही गरिबांना काय करावं 12 बलुतेदारानं कुंभारानं काय मोळके घालू आणि देवाच्या मूर्त्या करावं विचार करा जरा म्हणून प्रेम सर्वाईवर करा बामणापासून दमागापर्यंत अरे सर्वे 9 महिने 9 दिवसातले आहेत की नाही बापा कोणी अर्जंट आला काय मी येतो आणि अतिरेक कराल बाबासाहेब आंबेडकर सांगतात जेवढ्या स्पीडनं चेंडू खाली माराल तेवढ्या स्पीडनं चेंडू ते पा आता कुठं गेला जेवढ्या स्पीडनं बायाचा अपमान केला कविताबाई सरपंच झाल्या घ्या रे आता केवढेही माणसं राजाडे जुळे मागवय सरपंच बाई या बरं पहिली बाई सरपंच होती या गावची 4 महिन्याच्या अगोदर कोण होत्या यातल्या मंदाताई की निशाताई की मालाताई मालाताई आता त्या म्हणजे त्यांचं झालं आता येईल मेंबर आहेत हे कधी कोणाले राजकारणाचं हेच आहे पहिले मुख्यमंत्री कोण
आता कोण अजून 2 महिन्यात काय सांगता येते आणि इलेक्शन झाल्यावर काय सांगता येते. या खुर्च्या काही टिकवू नाही. सज्जन माणसाची खुर्ची. सेवालाल बाबा, शिवाजी राजे, वसंतराव नाईक 11 वर्ष मुख्यमंत्री पद भोगलो बाबू. 11 वर्ष हरित क्रांतीचे जनक. आताही मी मनोहरजी आमदार इंद्रनील नाईकांच्या पप्पाकडे गेलो होतो. त्याची तब्येतची विचारपूस करायला माझा सत्कार केला. दिवाळीच्या मोसम मध्ये गेलो, ओके होऊन आलो. अजूनही न्याय चालते त्या बंगल्यावर आहे ना पंकज पाल महाराज. असं आहे बाबू. जिवंत राहा, 5 वर्षाचे नका राहू, अमर राहा. बाबासाहेब आंबेडकराला किती वर्ष झाले, पण 6 डिसेंबरले करोडो लोक होते, करोडो. थंडीची लाट आली वाटते. अरे बाप, चालू देऊ की बंद करू काकू? ओ मावसा, मावशी गेली तर बसाल ना, नाही तर मावशी गेली की तुम तो ठहरे पारी मला वाटते 8 वाजता कार्यक्रम चालू होईल, पण पाहुणे आले उशिरा, मग मोसम वाळत गेला म्हणून लेट झालो ना. मी तर टायमिंग वर आलो. आणि हे थंडीचं असंच आहे, आखरी तुमच्यावर आहे. तुम्ही बसले ना, माझे प्राणवायू तुम्ही या 2 जण. माय विठ्ठल, दूर जातो रे. ओय पोरा, ओय हे मा फोटोवर मूत ये अशी बारीक धार सो तरी म्हातारा झाला ना. मी धन्यवाद देतो माय बापू, खरंच तुम्ही प्राणवायू. पण मला माझ्यावर एवढं प्रेम करता, माझा कार्यक्रम टीव्हीवर पाहता. आता 3 दिवस मी तुमच्या घरातच होतो. माल्या गावात आता सांगू नाही सांगतो. मी गावात गेलो परवाच्या दिवशी, टीव्हीवर कार्यक्रम होता 6 डिसेंबर, आणि ऐन संध्याकाळी सेमारू टीव्हीवर लागला. आणि मी ज्या गल्लीनं गाडी घेऊन गेलो तर गजाननचा मुलगा म्हणे, मोठे बाबा तुमचं कीर्तन त्या घरात चालू आहे टीव्हीवर. मी म्हटलं बाबू तुले सांगतो, या गावात माली कॅसेट लग्नात चालू होती, लाऊडस्पीकर होता मा भावाचा. तर त्या लग्नातले लोक म्हणे शिपरोट्याची कॅसेट बंद कर. मा भावानं बंद केली ते, आणि रळत रळत माझ्याजवळ आला म्हणे, सत्यपाल तू कीर्तनाची कॅसेट लग्नात बंद केली. म्हटलं रडतं कायले, दिवस गरीबाचे येतात येतात बरं, फक्त वाईट व्यसन करू नका. पैसे जमवा, 2 पैसे जमा करा. दारूत गमावल्यापेक्षा शिक्षणात तुम्हाला विकान पोरापोरीला शिकवा. आता माझा मुलगा डॉक्टर आहे. दर मंगळवार धर्मपाल डॉक्टर गुरुवंदन दवाखाना, दर मंगळवार मला पोरगा फुकट तपासतेच 100 लेकरापर्यंत. पैदा केलं, पण चांगलं बियाणं पैदा केलं. ओके. आता हे जरी मला सक्का पोरगा नाही, पण माझ्या लेकरासारखे आहे. संदीप पाल, रामपाल, पंकज पाल, उदय पाल. अरे बुद्धाचे 2 पोरं कीर्तन करतात, संगपाल आणि डॉक्टर पवन दवंडे. तो PhD झालेला आहे, कीर्तन करते बुद्धाचा. इथं जातीयवाद नाही. बंजाऱ्याचं लेकरू तर बरोबर 2 जण आहेत. एक जण मा म्हणानं ऐके नाही, तो फिटला. मी म्हणू असं कर, पैसे जास्त नको घेऊ. मी किती घेतो कीर्तनाचे विचारा बरं आकाश भाऊले. जास्त नोटा नाही घेत मी. जेवढे उरले तेही वाटून देतो. मा आश्रम चालवतो. तुमच्या लेकराईले 15 दिवस तरी पाठवा आश्रमात. ते घडले पाहिजे. माणूस तुकडोजी बाबानं माणूस मागितला. आई 2 पोरी कीर्तनकार आहेत. माणूस द्या मजा माणूस द्या. अरे या गावातला ऑटो चालवणारा सुपारी नाही खात. प्रगती पा, लेकराच्या अंगावर 200 रुपयाचं स्वेटर आहे. चप
हो बाई बस उभी काऊन राहत तिची गलती नाही. लहान लेकरू आहे, थंडीत प्रेम, थंडीत ओलाव आहे. ज्या बाईनं 2 पोरीवर ऑपरेशन केलं त्या बाईनं उभं राहा. 1 मिनिट उभे राहा. आपलं कीर्तनच असं आहे बाई. या माय येऊन जा. हंबरून या जीवन कसं जगा ग्रामगीता सांगते. तुम्ही पंजाबी भाषेतली ग्रामगीताने जा. 100 रुपयाचं आहे, 400 रुपयाचं पुस्तक आहे. आणि मराठी ग्रामगीता 50चीच आहे. बाई कोणाची आहे? ताई माई माई टाईम जाते, वेळ कमी आहे. दारू पिऊन मायले मारी. तुम्ही 2च मुलीवर. अरे बापरे किती भाग्यवान माय तुम्ही. 2 मुलीवर ऑपरेशन केलं मी. वा वा. त्या हिरोनं काही म्हटलं नाही की होऊ दे ना? नाही नाही काहीच म्हटलं नाही. सासू सासरे? सासू सासऱ्यानं काहीच नाही म्हटलं. वा रे वा काय भाग्यवान आहे. नाही तर सासू म्हणते दुसरी करणं. पण माझ्या मागं काय लागला? माझ्या दोन्ही मुलीले 2-2 मुलंच आहे. त्याले 2-2च आहे. हो. आखरी मायवरच गेले. नाही 2-2 मुलं आहे. मुलं नाव काय? एखंडवार. एखंडवार. हो चांगले नाव आहेत. एकही दुसरा नाही येऊन राहिला. बंजारा, जाधव, राठोड. मगही वारच आला बुधवार गुरुवार. एखंडवार. धन्यवाद माय. ताईकडे द्या. तुमचं काय आहे नावजी? जाधव. जाधव. आली वा जाधवाची बाई. असं बंजाऱ्याच्या बाहेली जरा हिंमत येऊ द्या, ताकद ना. कारण बंजारा काही माग नाही. पोलीस मध्ये जास्तच बंजारा आहे. कलेक्टर आहेत. एक होते ना उदय राठोड कलेक्टर. आपण काही कमी नाही. सर्व काय तिकडेच पाठवता काय. आपण काय कमी नाही. फक्त माझ्या तरुण भावाला सांगेन हा खर्रा आणि कोण्या पोरीचं लफडं आणि दारू याच्यापासून वाचवा. आणि नोकरीवर लागले सन तर पैसे खाऊ नका. पैसे टेबला खालून खाऊ नका. मरेपर्यंत अंतच निघा. शेतकऱ्याजवळून लाच लुचपत भाल खाल तुम्ही तर नरकात जाल. चोट्टे हे अति कोणी साहेब लोक असतील त्याले चॅलेंज आहे आपलं. तो आलं पोट्ट लफडे वाजत निघत. पोरगी असली तर किती निघाना करीन याचा अंदाज नाही. म्हणून नोकरीवर जे आहेत पैसे खाऊ नका. पुढारी आहेत, नेता आहेत, कमिशन खाऊ नका. तुमची अवल्यात चांगली पैदा होणार नाही. आपलं इमानानं सांगणं आहे. महागावात गडबड केली सरपंच जेलमध्ये. त्यानं खाल्ले नाही पण त्याले ज्यानं सरपंच केलं ना काकू तो किंग मेकर. यायला काही अक्कल नाही. एकाला जणाले मोटरसायकल दिली सरपंच आले. ते सरपंच बाई खुश. मोटरसायकल दिली मोटरसायकल. पुढे आली केस. जेलमध्ये गेला आणि ग्रामसेवक सस्पेंड. दोघही. कारण सरपंच प्लस ग्रामसेवक इज इक्वल टू. मग बाकीचे मेंबर. हे काय साधी गोष्ट आहे काय. याच्या बापाला मालूम झालं सरपंच झाला आणि त्याला काही बजेट बसलं नाही. 5 एकर गेलं. आता थंडीचा मरून राहिला चष्मा लावून. काय धन्यवाद. तुला घरातून काही असं झालं नाही किंवा करू नको पोरगा होते. भाग्यवाना दोघी जणी. सासू सासरे चांगले भेटले नाही तर 40 महिने नाही करत. माई पोरगी आणि तिले लखवा गेल्यावर तिची पोरगी तिच्या जवळ राहीन काय. तिच्या तोंडात पाणी कोण टाकते बोला ना. सून टाकते. म्हणून सुनीले चांगलं समजत जा. आणि तुम्ही सुना नाही शहाणपणा नको करत. 5 किलोमीटर वरची तोय माय, तो बाप, तुझी बहीण. आणि बाळणपणाले बहिणीले आणत नका जाऊ. तो आलं बाळणपण बाजून राहीन आणि तुझ्या बहीणचं. तुम्ही तर यवतमाळ आरणेले गेले की घरी यावं नाही. बोलीची तुमची 4 महिन्यापासून भेट नाही झाली काय. बरं तो आला चुलत भाऊ पॉन्ड पावडर भेटली हो तुले. आणि त्याच्यात हे अवकानी पाणी सुचू देत नाही. हे पाणी काहून येते मालूम आहे. हे नदीत अंग धुयाले जाते. पाप धुयाले. आणि हे पापाचं पाणी वाफ होते वर जाते. आणि ते गारपिटीच्या रूपानं आपल्याच उरावर येते. आणि मग पुन्हा नदीत राम तेरी गंगा नदीत आंघोळ केल्यानं पाप धुतल्या जात नाही. अरे नदी जर पाप धुवायची असती
ते काय वॉशिंग मशीन आहे का? अरे काय डोक्यातून काळा, अंधश्रद्धा डोक्यातून काळा. मी ते सांगाय करता आलो. जिजामाता आमची देवी सावित्रीबाई, काही काही लोक लेकरू झाल्या, अरे मी होळीचा कार्यक्रम करतो, काही काही जमिना विकून कर्ज काढून होळ्या साजऱ्या करतात. रंगपंचमी होळ्या करा ना, पण आपल्या जवळ आहे तर करा. पाहून चार, पाहून चार. त्याचा अर्थ काय काका? पाहून चार. पायात नाही मागून कर्ज उरावरून मुलगा झाला, कोणते तीर मारले तुम्ही दोघं जण तयार आहे म्हणून हे म्हणते ना त्यांना. तुम्ही निपटवा ना दोघं. एक डाल पर महिना म्हणून दोनच मुली. जुन्या रुड्या काळा. तुमच्या घरात कोणी मेलं की मेल्यावर तुमचा बाप स्वर्गात जात नाही, ते चिवत्या बनवते पंडित लोक. तुमच्या बापाला स्वर्गात पाठवते म्हणते, तुम्हाला 4-5 हजारानं थंडी करते तुमची, आणि तुम्ही जाता माऊरले पैनगंगे, आणि तिथं तो महाराज राहते. हो हा हे बरं, कोणाच्या मायले शिव्या देते शेवट लोक नाही समजत. चहान मायच्या माय नमा, तुझ्या माय नमा, आमचीच माय काढतो. बरं आपण एवढे बेअक्कल झालो. खरं सांगतो, राग नका ये देऊ काका. आता तुम्ही दुपट बांधलं, उभे राहा 1 मिनिट प्लीज. लय मस्त माणूस आहे, रंगा खुश आहे, या फ्रेश आहे दिमाग. गरम झाला की कळ्या सहित देते हाणू. तुमचं नाव काय? मुरलीधर. मुरलीधर आचमेलवार. तुम्ही वारत आहे आचलवार. काय मोसम जमला बे वार लोकायचा. मुरलीधर भाऊ गाव हेच आहे का? गाव माझं हेच आहे. बेलदार. बेलदार. चांगलं आहे. माय भितर बांधलेच होते बेलदार आहे. आणि ते धन सापडल्यावर कुकडे गायब झाले, पताही नाही चालला. कारण आवक होऊन गेली. राम राम माले भिता एवढाल्या लोकांना धन पायासाठी एवढ्या केल्या. ते दाबू दाबू लोक उभे राहिले. इलेक्शन होतं गावात, म्हणजे आमची पुरी थंडी झाली. पहिले तर भिकार चोट, मग नम चोट झालो. बरं ते ऐका ना आचलवारजी, हे हात कोणाचे आहेत? म्हणा माझे. माझे. तुमचे. शर्ट कोणाचं? माझ्याच. हे डोकं कोणाचं? माझच. पण लग्न करता कोण तारीख काढली लग्नाची? कोणाची? समजा तुमचं लग्न, कोण तुमच्या गावात लग्न होता, लग्नाची तारीख कोण काढते? ब्राह्मण. 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 लग्न कोणाचं? माझं. बायको कोणाची? माझी. आपली. समजा हो. पहिले हात कोण धरते पूजा करताना मालूम? बरं लग्न झाले अरे बोलावतात, तारीख काढलेली. पहिले तो महाराज हात छपा धरते. बाई हात दाखवा, सुपारीचा गणपती द्या, आता अक्षित टाका. एवढे बेअक्कल आपण झालो. बरं खोटं असेल, तुम्ही तरुण आहे, बुद्धी आहे, खोटं बोलतो काय? नाही नाही. बरं बायको आपली वापरून आपण राहिलो, त्या महाराजले पैसे द्यायचं काही काम आहे? बरं पुढे जाऊ. पुढे 1-1.5 वर्षात तर माझ्या म्हणा रे, बोलो गणपती बाप्पा मोरया, गणपती बाप्पा मोरया. म्हणा माझ्या पप्पानं, शंकर भगवान की जय, पार्वती माता की जय. अरे आपल्या मुद्द्यावर येऊ आपण. मग लेकरू होते पैदा, मग त्याचं नाव कोण ठेवते? राशीवर. राशी. ब्राह्मण. ब्राह्मण. पोरग कोणाचं? आपलं. पैदा कोण केलं? आपण. नाव कोण ठेवून राहिलं? ब्राह्मण. तो होता काय 2-3 दिवस? विठ्ठल बुद्धी वापरा. पुढे जाऊ. पुढे राहिलं, घर बांधलं, घरकुल गव्हर्नमेंटनं पैसे दिले, काही सासऱ्याकडून आणले, काही साईनं दिले, काही जवायनं दिले, काही साळभाऊनं दिले, आणि काही आपण कमावले. आपली माय रेती गायते, एवढाली रेती जमा करते. दुसऱ्याच्या इटा असल्या तर रात्री तेही 2-4 घेऊन येते. एवढे कष्ट आपण घेतो. घराची वास्तू शांती करायला कोणाला बोला? ब्राह्मण. तुम्ही लयच हुशारा राजा. एखादा माणूस बोलत नाही, मग लय आनंद. शाल आहे का एखादी?
बरं तुमचा धंदा कोणता आहे? ड्रायव्हर आहो मी. ऑटोवाले ड्रायव्हर घरी येता लवकर? स्कूल बसचा ड्रायव्हर आहो. फुल बस गुरुदेव शाळेत गुरुदेव शाळेवर. ते ऑटोवाले ड्रायव्हर तेही तिकडेच, ते मधातले ड्रायव्हर तेही तिकडे. तुमच्या गावात काय ड्रायव्हरची खादान आहे काय? कोयल्याच्या खदानीत हे डायमंड पैदा झाले, हिरे. हिरा कुठं भेटते मालूम आहे? कोयला के खदान नाही. तुम्ही गरीब माणसं आहे पण कष्टानं तुमचा चेहरा सांगते की ओके आहे, डाग नाही लागेल. एखाद्या बाबतीत खर्रा फर्रा होते थोडा, नाही पण तोही नाही. नाही. काय पाहत आहे, खर्रही नाही. नाही. आणि तुम्ही इथं खाऊन राहिले पचापत सत्याच्या नावानं, गजाच्या नावानं. आहे का नाही गुलामगिरी? बरोबर. इतके गुलाम झालो आपण. म्हणून हे गुलामगिरी काळ्यासाठी तुम्हाला कॅलेंडर देतो 40 रुपयाचं वर्षभराचं. 2024 बाई आली काय? बायको आली? बाई आहे बसून. घरी निजून ठेवलं काय लेकराईला? आहे आंध्र. द्या ना आवाज. तुमचं वजन आहे का पाहू आपण, की बाहेरच वजन मारता तुम्ही? आवाज द्या ना. द्या आवाज. आवाज द्या. नाव घ्या, नाव घ्या, नाव. नाव घ्या. बायकोचं नाव घ्यायला काय दुसरी आहे काय? पहिलीच हॅलो. आहे ना. नाव घ्या ना तुम्ही काका. हॅलो. हा. काका नाव घ्या ना. फुकू नका ना. आहे बस झालं ना. का? स्वाती अजमेरवर आहे का? या म्हणायचं. स्वातीबाई या उठून आहे या. काय? या उठून. या या ये ना बाई. आता लग्न होईल आहे ना तुमचं? काऊन शरमत एवढ्या? या बरं, या लवकर. तिकडे आहे वर. या ना इकडे ताई. तिकडे आहे वर घरावर. वर घरावर स्लॅबवर बसलेले आहे. स्लॅबवर आहे काय? वर स्लॅबवर ऊंचे आहे. लोगो की ऊंची पसरन कुकडे धबली रे माई माय. बरं साडी तुम्ही देता तिले, मले लय जीवार आली आता. बायकोला एवढ्या दूर ठेवतात काय? नाही लेकरं लोक आहे. तर नवीन नवीन किती बायकोवर प्रेम करतात. फुलवंती, लाजवंती, रूपवंती, अजून रे चंद्रमुखी. 2 लेकर झाल्यावर सूर्यमुखी. काही आणता की नाही घरात? सारी दे रे. तिसऱ्यांदा अजून शेवटी. आणि मग काही दिवसानं म्हातारपणात तुम्हाला काही समजते का? ज्वालामुखी. थँक्यू. याले म्हणते कीर्तनात आले न काय तर बाईसाठी साडी घेऊन चालली. घरी जाऊन लालच करणं आहे तुमचा. जे नवरा बायको बाहेर गाऊन आले उभे राहणार बाबा. एक जण तर उभे राहणार बसा. काका हा, त्या थँक्यू. त्या राहिल्या ताई. येऊन जा. आखरी तो नवरा नाही राहिला उभा. या या या. क्या बात है बहन जी. याले म्हणते शिकलेली पोरगी दिसते मले. असं आहे. आणि या बरं काही काही बाहेर गाऊन नवरा बायको आले. मी कशी जाऊ? काऊन? तुले काय पाहून आणलं काय त्यानं? प्यार करने वाले कभी डरते नहीं. अरे शादी करने वाले कभी डरते नहीं, वो डरते हैं आत्महत्या करते नहीं. आले काय साहेब? तोंडाले लावलं काय? बाई भाऊ कुठे आहेत? या. तू माईक घ्या. माईक. काय जोडी जमली रे भगवंतानं. जोडी जमवली. एक राधा एक मीरा. काय आडनाव बेटा? प्रीती राठोड. माईक. प्रीती राठोड. प्रीती ताई. आणि यायचं काय नाव? आशिष राठोड. नाही नाव नाव. आशिष राठोड. अशी चांगलंय. किती लेकर? काहीच नाही. काहीच नाही. एकच वर्ष झालं. एकच वर्ष झालं. एकच वर्ष झालं का? याईनं फालतू गडबड केली दोघांनी. काय लेखा? पंकजचं कीर्तन ऐकू आपण. आपलं बंजाऱ्याचं लेकरू आहे. आतापर्यंत 1000 कीर्तन झाले. मी प्रीतीताई शिकलेली आहेस ना तू, म्हणून अक्कल आहे. जॉब करते. नोकरीवर आहे. आणि तुम्ही काय करता? पॅथॉलॉजीवर काम करतो. पॅथॉलॉजीवर काम. तुमचंही जॉब चालू आहे. पॅथॉलॉजी, लघवी, धोका, रक्त, कोणाचं काय कमी आहे, कोणाचं काय कमी आहे ते तपासता. आणि माझी बहीण कुठं जॉब करते? कॉलेजवर. टीचर. हो. चांगला आहे बेटा. मलाही पोरग डॉक्टर आहे. मी सून अकॅडमी चालवते. दोन्ही चॅनल चालू पाहिजे. तुमचे दोन्ही चॅनल चालू आहे. हे शिक्षणाचा परिणाम आहे.
नाही तर काय विचारतो मावशी. म्हणून अर्धपोटीला आपण लेकरायले शिकवा बाबासाहेब सांगत, पण आपल्याला तो बाबासाहेब महाराजचा होता म्हणून जमला नाही. वसंतराव नाईक बंजाऱ्याचा, सत्यपाल शिंप्याचा आपल्याला जमलं नाही ना. आपण रागच केला कोणीही जातीचा. राग करू नका, जोळा. बाबासाहेबांना सांगितलं ना, अर्धपोटीला आपण पुस्तक वाचा. हे पुस्तक तुमचं मस्तक सशक्त करते. ताईले साडी दे, हार दे रे. हो हा हो हा हा घ्याव आशीष भाऊ. घ्या. हाती घ्या. ओम हात. हा हो हा इकडे पहा. हाय नमा टाळ्या. हार घाला. बाई तू त्याच्या हातात गुच्छा दे. देव करो 5चे 25 हो. येल मांडवावर जाऊ. सर्व मार्केटमध्ये तुमच्यात पुरवायचे पॅथॉलॉजिस्ट लागो आहे का. हा थँक्यू दीदी. काही वाया म्हणत होती नवरात्र आला पण मी काऊन नाही उभी राहिली. मला काय घ्यायला देणं. किंमत इज्जत मिळवायची आहे तर मिळवा. पुस्तक द्या. बोला. पुस्तक आणि एक पुस्तक जवळ बा. जीवला वा पोरीला माझ्या. ओके. अरे हा बुवा काय करते, टीबी असली तर पॅथॉलॉजी मध्ये तपासते. थुकीमध्ये टीबी निघाली, एड्स असला तेही शिकवते, तपासते ना कोणती बिमारी आहे. आणि तुम्ही महाराज लोकांच्याच मागा लागता. महाराजचं तीर्थ पिता, त्याच्यापेक्षा आयुर्वेद औषधी पेत जा ना. तुम्ही महाराज लोकांचे पाय धुता ते तीर्थ पेता. आणि काही बाया तर काही गावात महाराज लोकांचे अंगही धुतात. समजा तो महाराज मुतला, आई समजा महाराज मुतला तर त्याचं मुतही तीर्थ. माझ्या तुकडोजी बाबा गाडगे बाबाले जमलं नाही रे बाबा. माझ्या तुकारामाला जमलं नाही. तीर्थी धोंडा पाणी देवर रोकाळा सज्जनी. धोंडा पाणी देवर रोकडा संजनी. तीर्थी धोंडा हे राईट हँड गाडगे बाबा, लेफ्ट हँड तुकडोजी महाराज. आणि म्हणतात आहेत फुले आले या न बाबा साहेब. शिंप्याच्या पोराले संधी देलिया. नाही तर कुंड्याचे तुकाराम महाराज. कुंडी काऊन म्हटलं मालूम आहे, त्याचे अभंग या जातीयवाद्यानं पाण्यात बुडवले होते. शिवाजी महाराजाचा राज्याभिषेक नाकारला. तुम्हा महिलांना मनुस्मृतीमध्ये यायनं एवढं लिहिलं की बाया किती अपमान केला व बायाचा यायनं. अरे जुन्या बाया म्हणत, महिला माणसं म्हणत, बाया नरकाचं द्वार आहे. अरे जिच्या पोटात शिवाजी राजा झाले की माझी जाऊ नये. दिया हमें सुंदर शिवाजी राजा. माझी जाऊ नये दिया हमें सुंदर शिवाजी राजा. 12 जानेवारीले मराठा सेवा संघाचं अधिवेशन राहील. जिजामातेचा जन्मोत्सव. देखो रे देखो बजाया उसने गद्दारों का बैंड बाजा रे. माझी जाऊ ने दिया हमें सुंदर शिवाजी राजा. अरे ते माय आहे भीमाबाई, काय डायमंड पैदा केला. नाही तर मला कीर्तन करू दिलं असतं काय. आपल्या लोकांनी जो डोक्षे नाहीत, आपल्याला भडकवलं की मुसलमान अफजल खान आतडे टर 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 फाळले. अरे तुम्हाला कोण होता बाबू. अफजल खानाच्या वकिलानं शिवाजी महाराजाले पहिली तलवार मारली. आता तो जुना काळ होता. आता हिंदू सांगा ना जगामध्ये भारतात पहिला राष्ट्रपती त्यागी माचीच घेऊन जाय ग्रामगीता देतो. बंजाऱ्याची असंत गोरमाटी ग्रामगीता देतो. वाचा. त्या रिकाम्या पोथ्या वाचणं बंद करा आता. काय आडनाव बाळा. चव्हाण म्हणजे तू बंजारा. थँक्यू. आणि तुझे पप्पा नोकरीवर आहेत, शेती करतात, इरिगेशन आहे वाटत, म्हणूनच एवढे चांगले कपडे लत्ते दिसून राहिले.
कोरलवत खाजू खाजू पंजाब मार दिया जाय. मी तुला ग्रामगीता देतो. जीवनात फार मोठी मोठी अधिकारी होय आणि या गोरगरिबापासून पैसे नको खाचो. थँक्यू. तुझ्या मम्मीला आणि पप्पाला धन्यवाद. किती बहिणी भाऊ? 2 भाऊ 1 म्हणजे पहिले बहिणी झाल्या की भाऊ? आणि त्यानंतर मुलगे बहीण म्हणूनच तिसऱ्याची वाट पाहण्यात आली. बस बाई लोकांच्या डोक्यातून निघत नाही. ओ गॅरंटी से बोलूंगा वो बहुत बड़े अधिकारी बनेंगे. ते आहे ना लाऊडस्पीकर वाले भाऊ. तुमचं भविष्य सांगायचंच राहिलं. लय तुमचं भविष्य लय चांगलं आहे बाबा. काय वर्णन करावं. इथं बाबू उबाळ आहेत, पवार आहेत, जाधव आहेत, पाईकराव, एकंडवार नाव चुकलं तर मग गुंजकर, टोपर 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 कवार, हा डोके, कांबळे, गणकर गणकर ना गुंजकर, राठोड, बावणे, पाटील सर्व आडनाव आहेत. मी जाणून नाव घेतले. कहून अवघ्याचं सहकार्य आहे ना. तुम्ही पैसे दिलेच. हे फ्लॅटचे हे जागेचे मालक याईनं लय मदत केली. गरिबांनाही पैसे दिले भाऊ कीर्तन आले. अर्थात तुम्ही म्हणताल एवढी वर्गणी जमा केली. आकाश भाऊ कुठे आहेत? आकाश भाऊ ग्रामपंचायत विनंती करतो. वर्गणी किती झाली? सत्यापालनं किती घेतले? लाऊडस्पीकर वाल्याला किती दिले? किती उरले? हा हिशोब तुम्ही शेवटी देणे. ते पत्रिका छापणे, त्याची वर्गणी माजुळून घेणे. बरोबर. स्वच्छ पाहिजे. तुम्ही स्वच्छ माणसं आकाश भाऊ. तुमचं नावच आहे. तुका आकाशा. पुढचं भविष्य सांगतो. तुमचं भविष्य बरं दिसून राहिलं. विचार होईन पब्लिकच्या मनात असलं ना तर राजा बच्चू कडूले मंत्री करून टाकलं पब्लिकनं. ज्यानं स्वतःचं रक्त कमी पडलं वजन रक्त द्यायले तर गोटे खिशात घातले तरी रक्तदान केलं. म्हणून पब्लिकच्या हातात आहे. हे लोक जर बसले नाही तर सत्यपाल काय करी? लेवड्या इकन काय? त्या तिळाच्या बत्ताची इकन की प्रसाद इकन? हे तुम्हा मायबाबाचं प्रेम आहे. माय विठ्ठल बापा विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. तशा 9 खंजेऱ्या एकत्रित केल्या. अशा आपण सर्वे भाऊ प्रेमानं राहू, मिळून मिसळून राहू. तुम्ही सासू सुनाई मिळून मिसळून राहा. सुनबाईने अतिरेक करू नका. मा नवरा नोकरीवर. उद्या तुले लखवा होईन गॅरंटी नाही. अरे 45 वर्षाचे राजेंद्र उत्तमराव पाटील. मी श्रद्धांजली अर्पण करू आपण. कमी वयात तुमचे काही तरुण पोरं मेले या गावात. कमी वयात गेले रे. काय करावं त्या मायबापानं. म्हणून पोरीच्या पाया पडतो. पोरी हो पाय बरोबर टाकावं. माय शिक्षण करत असताना आता एक पोरीनं लग्न लावलं. मायबापाले मालूम नाही, मायले मालूम नाही, बापाले मालूम नाही. हे आजकाल प्रेमाचे लफडे लय वाढले. माझ्या बहिणींनो चरित्र सांभाळा. माझ्या तरुणांनो चरित्र सांभाळा. म्हणून तर सांगतो अबे पोरी तुया पोरीची बाप तुया घरी आली पाहिजे. आमची पोरगी देतो, आमची मुलगी करा. मामाई म्हणते आमची ऍपल कोणी तेरे आणि सर्वात जास्त फळाच्या दुकान 60 झाले. दिवस बदलले आता याचे. बाबू काम करायची लाज वाटू देऊ नका. डोक्याच्या मालिश पासून तर डोळ्याच्या पॉलिश पर्यंत काम करा. लाज नका वाटू देऊ बाया हो. मी म्हणतो कटिंग केली की तू आता काय वाईट आहे? बंजाऱ्याची बाई आणि तिनं ब्युटी पार्लर टाकलं. काय वाईट आहे? लग्नात सीझन चालते ना बाया. 200-250 रुपये एक ब्लाउज. 300-350 रुपये सिलाईचे आहेत. तेरे भाषा में बोल तू आ इधर.